फरार शिल्पकार वर्षा बंगल्यावर तर लपून बसलेला नाही ना। संजय राऊतांनी महायुतीला केलं लक्ष्य। महाराजांचा अपमान करणारे भाजपमध्ये असल्याचा हल्लाबोल। देवेंद्र फडणवीस सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश निघू देत नाहीत। मनोज जरांगे यांचा पुन्हा फडणवीसांवर निशाणा। महायुतीचे नेते के.पी. पाटील शरद पवार यांच्या भेटीला राधानगरी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीकडे जाण्याची शक्यता। कामोठेमध्ये मनसेची पुन्हा नूडल्स बनवणाऱ्या कंपनीवर धाड। रात्रीच्या अंधारात घाणेरे नूडल्स तयार होत असल्याचं समोर। बुलडोझर न्याय चालणार नाही, सुप्रीम कोर्टाचे खडे बोल। फौजदारी गुन्हे असलेल्यांची घरं पाडण्याच्या राज्य सरकारच्या कारवाई विरोधात अनेक याचिका। बदलापूर पोलिसांच्या भूमिकेवर पुन्हा कोर्टाचे ताशेरे। न्यायव्यवस्थेची थट्टा सुरू असल्याची टीका। गंभीर गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी करायलाच हवा, कोर्टाचे निर्देश। पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये भारताच्या पारड्यात दुसरं सुवर्ण। पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये नितेश कुमारकडून सुवर्ण पदकाची कमाई। संभाजीनगरमधील नरभक्षक बिबट्या अखेर वन विभागाच्या जाळ्यात। 5 दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा झाला होता मृत्यू। 6 दिवसांपासून घालत होता धुमाकूळ। सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाडीचं सीट कव्हर फाटल्यानं भटक्या कुत्र्यांना बेदम मारहाण। तर पिता पुत्राविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल। पुण्यातल्या स्वारगेटमधील ही घटना। लिंबूचे दर वाढले, 200 रुपये किलोनं लिंबूची विक्री। आवक घटली, त्यामुळे लिंबूंच्या दरात वाढ झाल्याची माहिती। केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मनमाड इंदूर नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी। 18,000 कोटींचा प्रकल्प 2029 पर्यंत पूर्ण करणार। मुंबई ते इंदूर प्रवास होणार जलद। कोस्टल रोडचा एक मार्ग 15 सप्टेंबर पासून खुला करण्याच्या हालचाली। सूत्रांची साम टीव्हीला माहिती। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे मार्ग खुला करणार।